ओ बाप्पा, अहो ते आपल्या प्लॉटला फुल शुगर आली, त्यात ते पाऊसही सांगेल. हा येऊ राहिला या परी. ते आपल्या गणू शेठ ओळखीचं आहे रे कोणी. पण मग ते व्यवहाराचं नीट पाहून घ्या बरं का. मागच्या वर्षी नाही का ते बहादुरीच्या मानास व्यापारी पळून गेलं. पण मग आता आपल्या गणू शेठचं म्हणलं होतंच काय नाही रे. हा पहा मग काय ते तुम्ही तुमच्या हिशोबानं. कसा आहे मग प्लॉट सेट? माल तर लय भारी आहे. हा मला आपल्याच पाहिजे बरं का. प्लॉट आपणच घेऊ, फक्त तुम्ही माझं कमिशन वाढवा. 3% केलं ना आता. आणि माझा जरा पैशाचा प्रॉब्लेम चालू आहे. मी काय या शेतकऱ्याला लवकर पैसे देऊ शकत नाही. नका टेन्शन घेऊ. मला नाही वाटत ऐकतील म्हणून, कारण आजकालचे शेतकरी पण लय माजले. काय झालं? कोण माजलं? काय नाही हो पाटील, जरा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोड गोड बोलून शेतकऱ्याचीच नका मारू. अहो काय बोल राहिले पाटील? सगळं बोलणं ऐकलं मी. भारतात 58 ते 60% लोक शेती करत्या आणि हे सगळं जग जे चालू राहिलं ना, जगू राहिलं ना, हे शेतकऱ्याच्या जीवावर जगू राहिलं. अरे शेतकऱ्याचा पैसा कमी आहे हे खरंय, पण सगळ्या जगाचं पोट हा शेतकरीच बरोबर. एवढं ऊन वारा पाऊस या संकटापासून तो शेतीमाल वाचवितो आणि तुमच्यासारखे लोक शेवटी शेतकऱ्याचा तोंडचा घास घेऊन पळात्या. अरे लाजा वाटू द्या. शेतकऱ्यांनी 1 महिना जरी शेती करायची थांबवली ना, तर तुम्ही सगळे रस्त्यावर याल आणि तुम्ही म्हणत्या शेतकरी माजले. शेतकऱ्याची किंमत करून त्याची टिंगल उडू नका. तुमचं जर असं चालणार असेल ना, तर शेतकरी जशाच तसा आहे. मग शेतकऱ्याला शेतीची लाज नाही तर माझच आहे. मग लक्षात राहू दे.